Welcome in this channel made for semi English and explain in the Marathi. If you like my channel, then subscribe and like and share my videos to others also, which are based on the reduced syllabus. म्हणजेच यावर्षी कमी झालेल्या अभ्यासक्रमावरती आधारित बनवलेले असे आहेत. पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण ॲनिमल क्लासिफिकेशन, प्राण्यांचं वर्गीकरण हा टॉपिक सुरू केलेला आहे. लेट अस सी नेक्स्ट पॉईंट इन धिस व्हिडिओ. आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतोय जो हा भाग, हा गेल्या वेळेला आपण काय केलेला आहे, स्टडी केलेला आहे की देअर आर किंगडम ॲनिमलिया. त्याचे दोन मेन भाग आहेत, नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट्स. नॉन कॉर्डेट्सचे 10 फाईल आहेत आणि कॉर्डेट्सचे या ठिकाणी 10 मेन फाईल आहेत आणि वर्टिब्रेटाचे 6 मेन क्लासेस आहेत. याच्या पुढचा भाग आपल्याला आता या व्हिडिओमध्ये बघायचा आहे. यामधला पुढचा भाग बघण्यासाठी आपल्याला ज्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या लागणार आहेत त्या थोडक्यात या ठिकाणी या टॉपिकमध्ये वगळलेल्या जरी असल्या तर अगदी इन शॉर्टमध्ये तुम्हाला मी त्या थोडक्यात सांगणार आहे, कारण पुढचे सगळे पॉईंट्स जे आधारित आहेत हे या बेसिसवरती आहेत. बघूया काय आहे तर क्रायटेरिया फॉर न्यू सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. याच्यामध्ये नवीन पद्धतीनं वर्गीकरण केलं गेलेलं आहे आणि नवीन वर्गीकरणाची जी पद्धती आहे त्याच्यामध्ये काही गोष्टी, साधारण 5 गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत, बघायच्या आहेत. अगदी थोडक्यात बघणार आहे आपण. बॉडी ऑफ ॲनिमल्स इज मेड अप ऑफ सेल्स. तुम्हाला माहिती आहे ऑल द ॲनिमल्स, ऑल प्लॅन्ट्स, ऑल ऑर्गॅनिझम्स बॉडीज आर मेड अप ऑफ सेल्स. प्रत्येक सजीवाचं शरीर ही सेल्सनी बनलेलं आहे. बट सम आर युनिसेल्युलर, सम आर मल्टीसेल्युलर. काही एकपेशी आहेत, काही बहुपेशी आहेत. पहिलं आपल्याला बघायचं आहे ए पॉईंट, बॉडी ऑर्गनायझेशन, रचनात्मक संघटन. रचनात्मक संघटन जे आहे बॉडी ऑर्गनायझेशन ते 4 त्याच्या लेवल्स आहेत. पहिली लेवल आहे सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन, पेशी स्तरावरील संघटन. इफ टिश्यूज आर नॉट फॉर्म्ड इन मल्टीसेल्युलर ॲनिमल्स, सेल्स परफॉर्म बॉडी फंक्शन्स. ज्यावेळेला एखाद्या मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम बहुपेशीय ॲनिमलमध्ये ज्यावेळेला टिश्यू म्हणजे उती तयार झालेल्या नसतात, मग त्यामुळं त्याच्यामध्ये जे ऑर्गनायझेशन होतं ते ऑर्गनायझेशन, बॉडी ऑर्गनायझेशन कुठल्या लेवलचं होतं तर सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन असतं. आणि हे त्यामध्ये काय करतात तर सेल्स परफॉर्म बॉडी फंक्शन्स. आता बेसिक युनिट जे आपल्या बॉडीमधलं आहे ॲनिमलच्या, ते बेसिक युनिट आहे सेल. म्हणजे मूलभूत घटक कुठल्याही सर्व सजीवांच्या मधला तर सेल आहे. त्यामुळं सेलपासून टिश्यू तयार होते, उती तयार होतात. पेशीपासून उती तयार होतात टिश्यूपासून ऑर्गन तयार होतात आणि ऑर्गनपासून ऑर्गन सिस्टीम तयार होते. अशी सिस्टीम आपल्या सर्वांच्यामध्ये आहे. तर ज्यावेळेला मग मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये टिश्यू तयार झालेले नसतात, म्हणजे सेल्सच असतात. त्यामुळे त्यावेळेला काय करतात, सेल्स परफॉर्म बॉडी फंक्शन. शरीरातल्या सर्व क्रिया ह्या सेल्स पार पाडत असतात, पेशीद्वारे पार पाडल्या जातात, म्हणून सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन असं म्हटलं जातं. सेकंड, व्हेन टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन, उती स्तरावरील संघटन. टिश्यू ग्रेड म्हणजे काय, लास्ट इयर येतामध्ये तुम्ही पाहिलंच, सेल्स एकत्र येऊन मेनी टिश्यू तयार होतात, म्हणजे अनेक सेल एकत्र येऊन पेशी तयार होतात, हे उती तयार होतात, टिश्यू. In this, cell come together to form tissues, and with the help of this body functions are performed. आणि in this type of animals, tissues perform all the functions of the body. आणि टिश्यू मार्फत काय केलं जातं, शरीरातल्या मधल्या सगळ्या फंक्शन्स, क्रिया पार पाडल्या जातात. थर्ड वन इज ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन, अवयव स्तरावरील संघटन. इन दिस टाईप टिश्यू कम टुगेदर अँड फॉर्म ऑर्गन्स. अनेक टिश्यू एकत्र येऊन, उती एकत्र येऊन ऑर्गन्स म्हणजे इंद्रिय, अवयव तयार होतात. विथ द हेल्प ऑफ दीज ऑर्गन्स बॉडी फंक्शन्स आर परफॉर्म्ड. आणि ह्या ऑर्गनच्या साहाय्यानं शरीरामध्ये काय केले जातात, फंक्शन जे आहेत, वेगवेगळ्या क्रिया ज्या आहेत त्या परफॉर्म केल्या जातात, म्हणजे पार पाडल्या जातात. याच्यामध्ये
याच्यामध्ये चौथं जे आहे ते ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन, अवयव संस्था स्तरावरील ऑर्गनायझेशन म्हणजे संघटन. इन दिस टाईप डिफरंट ऑर्गन्स कम टुगेदर, जॉईन टुगेदर अँड ऑर्गन सिस्टीम्स आर फॉर्म्ड. अशा पद्धतीनं अनेक ऑर्गन्स येऊन अनेक प्रकारच्या ऑर्गन सिस्टीम्स तयार होतात. दॅट परफॉर्म स्पेसिफिक फंक्शन, आणि त्या विशिष्ट प्रकारचं फंक्शन पार पाडत असतात. फॉर एक्झाम्पल ह्युमन बिईंगमध्ये कुठल्या सिस्टीम्स अशा ऑर्गन सिस्टीम्स आहेत आपल्याला माहिती आहेत, पाठीमागं आपण बघितले. रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, सर्क्युलेटरी आहे, एक्सक्रिटरी आहे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे. दिस टाईप ऑफ ऑल सिस्टीम्स आर प्रेझेंट इन धिस ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन. म्हणजे बॉडी ऑर्गनायझेशन हे 4 सिस्टीमनी बनलेलं आहे. आता याच्यामध्ये फिगर एक आपण पाहूया. दिस फिगर इज गिवन हिअर विच इज ऑफ ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन. मानवामध्ये अशा पद्धतीची ऑर्गन सिस्टीम तयार झालेले आहेत. त्याच्यामध्ये विविध भाग दिलेले आहेत. हे भाग तुम्हाला माहिती आहेत. आता हे स्वयं अध्ययनमध्ये सेल्फ स्टडीसाठी दिलेले आहेत, तर हे भाग तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. याच्यामध्ये आपण आता नवीन पद्धतीनं क्लासिफिकेशन जे केलं जातं त्यासाठी वापरलं जाणारे काही क्रायटेरिया, 5 क्रायटेरिया. त्यातला पहिला क्रायटेरिया बॉडी ऑर्गनायझेशन 4 लेवलवर कशी होतं ते बघितलं. सेकंड आता क्रायटेरिया निकष जो वापरला जातो बॉडी सिमेट्री, शारीरिक सममिती. इफ बॉडी ऑफ ॲनिमल कट थ्रू इमॅजिनरी ॲक्सिस. आता या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, एखाद्या ॲनिमलची बॉडी आपण कट केली, प्रत्यक्षात इथं कट करायची नाही, इमॅजिनरी ॲक्सिस म्हटले. एखाद्या काल्पनिक अक्षामधून जर आपण कट केली, इट मे ऑर मे नॉट गेट टू इक्वल हाफ्स. एखाद्या इमॅजिनरी ॲक्सिस म्हणजे काल्पनिक अक्षामधून जर ती कट केली तर त्या बॉडीचे 2 इक्वल हाफ्स म्हणजे 2 इक्वल पार्ट होतात का नाही होत, याच्यावरून ही बॉडी सिमेट्री 3 प्रकारची आहे. त्याच्यामध्ये पहिला आहे असिमेट्रिकल बॉडी म्हणजे असममित शरीर. व्हॉट इज मीट बाय दिस? देअर इज नो इमॅजिनरी ॲक्सिस थ्रू विच वी गेट टू इक्वल हाफ्स. असिमेट्रिकल बॉडी मीन्स व्हॉट? तर अशा पद्धतीचा कोणताही इमॅजिनरी ॲक्सिस नाही, काल्पनिक अक्ष नाही की त्यामधून जर आपण ती बॉडी कट केली असता आपल्याला 2 इक्वल हाफ्स मिळतील, बॉडीचे 2 पार्ट इक्वल मिळतील. अशा पद्धतीला बॉडी सिमेट्रीला असिमेट्रिकल बॉडी सिमेट्री असं म्हटलं जातं. सेकंड वन इज रॅडियल सिमेट्री, अरीय सममिती. इफ इमॅजिनरी ॲक्सिसमधून आपण जर बॉडी कट केली, इमॅजिनरी कट पासेस थ्रू सेंट्रल ॲक्सिस बट एनी प्लेन 2 इक्वल हाफ्स. या ठिकाणी आपल्याला रॅडियलमध्ये काय तर अनेक या ठिकाणी इमॅजिनरी ॲक्सिस आहेत, त्याच्यामधनं आपण बॉडी कट केली. हा जो सेंट्रल ॲक्सिस त्याला म्हटलं जातं म्हणजे मध्यवर्ती अक्ष जो आहे, कुठल्याही बॉडीच्या प्लेनमधनं जरी केलं तरीसुद्धा आपल्याला 2 इक्वल हाफ्स ह्यामध्ये मिळतात, म्हणून त्याला रॅडियल सिमेट्री असं म्हटलं जातं. आणि तिसरा आहे बायलॅटरल सिमेट्री, द्विपार्श्व सममिती. वी कॅन गेट 2 इक्वल हाफ्स. बायलॅटर बाय मीन्स 2, बाय मीन्स 2. या प्रकारची जी सममिती आहे द्विपार्श्व सममिती, यामध्ये आपण बॉडी कट केली इमॅजिनरी ॲक्सिसमधनं की आपल्याला 2 इक्वल हाफ्स म्हणजे शरीराचे 2 भाग आढळतात. उदाहरणार्थ ह्युमन बिईंग असेल किंवा अदर ॲनिमल्स आहेत की ज्या एकच अक्ष असा असतो की त्या अक्षामधनं आपण बॉडी कट केली की त्याचे 2 भाग दिसतात. आणि रॅडियलमध्ये मात्र बरेच अक्ष असतात की त्यातनं कोणत्याही प्लेनमधनं प्रतलामधनं ती बॉडी कट केली तरी आपल्याला 2 इक्वल हाफ्स मिळतात. आणि असिमेट्रिकलमध्ये 2 इक्वल पार्ट होतच नाहीत. फिगर पहा. फिगर बघा आता या ठिकाणी असिमेट्रिकल बॉडी म्हटले. आता असिमेट्रिकल बॉडी याच्यामध्ये आपण काय बघितलं की देअर नॉट इमॅजिनरी ॲक्सिस, असा अक्षच नाही की ज्याच्यामधनं ही बॉडी जर कट केली तर 2 इक्वल हाफ्स मिळतच नाही, शरीराचे 2 भाग मिळतच नाहीत. रॅडियल सिमेट्री
या ठिकाणी हा जो ॲनिमल दिलेला आहे याच्यामध्ये हे एक प्लेन दाखवलेलं आहे. या प्लेनमधनं कट केली बॉडी तरीसुद्धा आपल्याला 2 इक्वल हाफ्स मिळतात. या प्लेनमधनं कट केली तरी इक्वल टू हाफ मिळतात. या प्लेनमधनं कट केली तरी इक्वल हाफ मिळतात. म्हणजे 2 भाग अनेक प्रकारे कट केली तरीसुद्धा 2 इक्वल भाग मिळतात. त्याला रॅडियल सिमेट्री असं म्हणतात. आणि या ठिकाणी आपल्याला बायलॅटरल सिमेट्री इथं दाखवलेली आहे 3ऱ्या आकृतीमध्ये. यामध्ये एक ॲनिमल आपल्याला दिसतोय, ओळखतोय आपल्याला. ही बायलॅटरल म्हणजे याच्यामधनं जर या ॲनिमलची बॉडी कट केली तर त्याच्या शरीराचे 2 इक्वल भाग आपल्याला झालेले बघायला मिळतात. 3रा क्रायटेरिया असा आहे क्लासिफिकेशनचा की जर्म लेअर म्हटलं जातं. आद्यस्तर किंवा जननस्तर असं त्याला म्हटलं जातं. याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. जर्मलेस 2 प्रकारचे आहेत. डिप्लोब्लास्टिक द्विस्तरीय आणि दुसरा आहे ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे त्रिस्तरीय. डिप्लोब्लास्टिक डाय मीन्स 2, ट्राय मीन्स 3. डिप्लोब्लास्टिकमध्ये 2 जर्म लेयर्स असतात. 2च फक्त स्तर असतात जर्म लेअरचे, एंडोडर्म आणि इक्टोडर्म. एंडोडर्म म्हणजे आतील स्तर, इक्टोडर्म म्हणजे बाह्य स्तर. ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे 3 स्तर असतात, 3 जर्म लेयर्स प्रेझेंट. एंडोडर्म अंतर्जनस्तर पहिला, मधला जो असतो त्याला मेसोडर्म म्हणतात आणि 3रा जो आहे इक्टोडर्म म्हणजे बाह्यस्तर किंवा बहिर्जन स्तर. याची देखील आपण काय करूया या ठिकाणी फिगर. हिअर इन दिस फिगर इज डिप्लोब्लास्टिक अँड दिस फिगर ऑफ ट्रिप्लोब्लास्टिक. म्हणजे याच्यामध्ये जर्म लेअर 2 टाइप्स आहे, डिप्लोब्लास्टिक, ट्रिप्लोब्लास्टिक. डिप्लोब्लास्टिक मीन्स व्हॉट सी. आता लास्ट जी ब्ल्यू कलरनी दाखवलेली या ठिकाणी आणि या ठिकाणी दाखवलेली आहे, ही ब्ल्यू कलरनी दाखवलेली आहे त्याला काय म्हणतात इक्टोडर्म. इक्टोडर्म म्हणजे बहिर्जन स्तर. त्याच्या आतमध्ये रेड कलरनी दाखवलेली आहे त्याला काय म्हटले एंडोडर्म. म्हणजे या मगाशीच आपण सांगितलं की याच्यामध्ये एंडोडर्म म्हणजे अंतर्जन स्तर. आणि या ठिकाणी मात्र मधली जी लेअर आहे ही येलो कलरमध्ये थोडीशी दाखवलेली आहे किंवा याच्यामध्ये बिस्किट कलरनी दाखवलेली आहे. ती काय त्याला म्हटलेलं डेड लेअर. म्हणजे या ठिकाणी डेड लेअर कशाला म्हणायचं, मृतस्तर. त्यामुळं या डिप्लोब्लास्टिकमध्ये मधला जो लेअर आहे तो कसला आहे, डेड लेअर आहे. त्यामुळं याला डिप्लोब्लास्टिक असं म्हणतात, द्विस्तरीय. आणि याच्यामध्ये मात्र मधली लेअर कशी ग्रीन कलरनी जी दाखवलेली आहे त्याला काय म्हटलेलं आहे मेसोडर्म म्हटलेलं आहे, मध्यस्तर असं म्हटलेलं आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी ही डिप्लोब्लास्टिक आहे आणि ही ट्रिप्लोब्लास्टिक आहे. या ठिकाणी पुढचा भाग आपल्याला या ठिकाणी उपयुक्त आहे की बॉडी कॅव्हिटी, सिलोम, देहगुहा. बॉडी कॅव्हिटी म्हणजे देहगुहा म्हणजे एक पोकळी थोडक्यात. कॅव्हिटी बिटवीन बॉडी आणि इंटरनल ऑर्गन्स. कॅव्हिटी म्हणजे पोकळी, बॉडी आणि इंटरनल ऑर्गन्स, शरीर आणि आतील ऑर्गन्स जे आहेत त्याच्यामध्ये असणारी कॅव्हिटीला बॉडी कॅव्हिटी म्हणतात. त्याच्यात पुन्हा बॉडी कॅव्हिटीचे 3 प्रकार आहेत. सिलोमेट्स किंवा कोइलोमेट्स असं की याचा उच्चार केला जातो. याला म्हटलं जातं सत्य देहगुहा. सत्य देहगुहा म्हणजे काय, इन मल्टीसेल्युलर ॲनिमल्स ड्युरिंग इनिशियल पिरियड ऑफ एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट. आता बहुपेशीय प्राण्यांच्या मध्ये ज्यावेळेला त्यांची एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट होते म्हणजे भ्रूणाची वाढ होत असते त्यावेळेला त्या ठिकाणी एम्ब्रियो डेव्हलप होत असताना त्याच्या इनिशियल स्टेजला सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ही देहगुहा आहे जे बॉडी कॅव्हिटी तयार होते. कशापासून तयार होते तर फ्रॉम मेसोडर्म आणि गट. मेसोडर्म म्हणजे मध्यस्तरापासून तरी तयार होते किंवा गट म्हणजे आतड्यापासून तयार होते. म्हणून त्याला सिलोमेट सत्य देहगुहा असं म्हटलं जातं. दुसरा आहे सुडोसिलोमेट्स फसवी देहगुहा. बॉडी कॅव्हिटी इज प्रेझेंट. याच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी असते पण बट नॉट बी फाउंड बाय अबव मेन्शन्ड वेज. परंतु या ठिकाणी जे वेज सांगितलेले आहेत या पद्धतीने ती तयार झालेली असते. बॉडी कॅव्हिटी मात्र असते म्हणून तिला काय म्हटलं जातं फसवी गुहा असं म्हटलं जातं. हे शब्द वारंवार आता तुम्हाला पुढच्या पॉईंटमध्ये येणार आहेत.
तिसरा प्रकार आहे असिलोमेट्स किंवा अकोइलोमेट्स. देहगुहाहीन. बॉडी कॅव्हिटी इज अब्सेंट इन सम ॲनिमल्स. काही प्राण्यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी नसतेच. पुढं आपल्याला बघायचं याच्या ठिकाणी की या ठिकाणी शेवटचा लास्ट अगदी उल्लेख कुठं केलेला आहे. क्लासिफिकेशन आपणचा क्रायटेरिया जो आहे सर्वात लास्टचा म्हणजे 5वा या ठिकाणी बॉडी सेगमेंटेशन. सेगमेंट म्हणजे माहिती आहे खंडीभवन. ई बॉडी ऑफ ॲनिमल्स इज डिवायडेड इंटू स्मॉल सिमिलर युनिट्स कॉल्ड सेगमेंटेड बॉडी. एखाद्या प्राण्याची जी बॉडी आहे ज्यावेळेला डिवायडेड इंटू स्मॉल सिमिलर युनिट्स, त्या शरीराचे जर सारखे भाग असतील तर अँड इच स्मॉल युनिट इज कॉल्ड सेगमेंट. या ठिकाणी अर्थवॉर्मचं एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे. या ठिकाणी त्याच्या बॉडीवरती अशा पद्धतीचं लायनिंग आपल्याला दिसतं. हा जो भाग इथं दाखवलेला आहे याला काय म्हटलं जातं? सेगमेंट म्हटलं जातं. म्हणजे सेगमेंटेड बॉडी आहे अर्थवॉर्मची. या ठिकाणी आपण हे महत्त्वाचे जे भाग आहेत या ठिकाणी पाहिलेले. आता हे जे भाग आपण बघितले किंवा क्लासिफिकेशनचा क्रायटेरिया निकष बघितला, या निकषावर आधारित आपल्याला टोटली इथं काय केलेला एक चार्ट दिलेला. हा चार्ट इथून पुढच्या टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत. तो चार्ट काय आहे तर किंगडम. या ठिकाणी कोणती किंगडम आपण बघणार आहे तर किंगडम ॲनिमालिया ही आपण बघणार आहोत. मग मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स विदाऊट सेल वॉल, ज्याच्यामध्ये सेल वॉल नाही. सेल वॉल म्हणजे माहिती आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये ही किंगडम ॲनिमालिया जे आहे त्याच्यामध्ये बॉडी ऑर्गनायझेशन आपण बघितलं. बॉडी ऑर्गनायझेशनचे प्रकार त्याच्यामध्ये सेल्युलर ग्रेड आणि टिश्यू ऑर्गन आणि ऑर्गन सिस्टीम ग्रेड अशा बॉडी ऑर्गनायझेशन या प्रकारचं आहे. त्याच्यानंतर बॉडी सिमेट्री जी आहे ती 3 प्रकारची आहे असं बघितलं. असिमेट्रिकल बॉडी, रॅडियल सिमेट्री, बायलॅटरल सिमेट्री. याच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी जी आहे ती बॉडी कॅव्हिटी असिलोमेट, सिडोसिलोमेट आणि युसिलोमेट या शब्दांचे सगळ्याचे अर्थ आपण बघितलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला थोडक्यात आता फायलम जे बघायचे आहेत ते फायलम किती आहेत? 10 फायला आहेत त्या ठिकाणी. हे कुणाचे आहेत? नॉन कॉर्डेट्सचे आहेत फायला. नॉन कॉर्डेट्सचे 10 फायला आपण या आधारावरती बघणार आहोत. या ठिकाणी फायलम पहिला पोरिफेरा आहे, सेकंड निडारिया आहे, तिसरा प्लॅटिहेल्मिंथस, चौथा ॲस्चेल्मिंथस, त्याच्यानंतर 5वा ॲनिलिडा, 6वा आर्थ्रोपोडा, 7वा मोल्युस्का, 8वा इचिनोडर्मॅटा, 9वा हेमिकॉर्डेटा आणि 10th आहे कॉर्डेटा. आता या ठिकाणी दाखवलेलं आहे थोडक्यात तुम्हाला. ही किंगडम ॲनिमालिया जी आहे सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन आणि असिमेट्रिकल बॉडी जी आहे ती कुणामध्ये आहे, कोणत्या फायलममध्ये आहे तर पोरिफेरामध्ये आहे पहिल्या ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर टिश्यू ऑर्गन सिस्टीम ग्रेड ह्या जे प्रकारचं बॉडी ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामध्ये जी बॉडी सिमेट्री येते ती बॉडी सिमेट्री रॅडियल सिमेट्री येते आणि बायलॅटरल सिमेट्री येते. त्याच्यामध्ये रॅडियल सिमेट्री कोणत्या गटामधल्या ह्याच्यामध्ये येते तर निडारिया. लक्षात ठेवायचा हा पूर्ण चार्टच तुमच्या जर तोंडपाठ असेल तर सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला आपोआप येणार आहेत. त्यामुळे रॅडियल सिमेट्री कोणामध्ये असते तर निडारिया गटामध्ये असते. आणि बायलॅटरल सिमेट्री जी आहे ही बायलॅटरल सिमेट्री कुणामध्ये असते तर असिलोमेट. त्याच्यामध्ये बायलॅटरल सिमेट्री ज्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये बॉडी कॅव्हिटीज प्रेझेंट असतात. ह्या 3 प्रकारच्या ह्या बॉडी कॅव्हिटी. असिलोमेट बॉडी कॅव्हिटी कुणामध्ये असते प्लॅटिहेल्मिंथसमध्ये असते. सिडोसिलोमेट कुणामध्ये असते ॲस्चेल्मिंथसमध्ये असते. आणि लास्ट टाईप इसिलोमेट कुणामध्ये असते तर ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा, मोल्युस्का, इचिनोडर्मॅटा, हेमिकॉर्डेटा आणि लास्ट वन कॉर्डेटा या गटामध्ये असतं. असं थोडक्यात मी तुम्हाला या ठिकाणी हा पॉईंट कव्हर केलेला आहे. हा चार्ट या ठिकाणी तुमच्या लक्षात आला असेल की हा टॉपिक टोटल समजायचा असेल आणि योग्य पद्धतीनं आपल्याला क्लासिफिकेशन जर समजून घ्यायचं असेल तर हा चार्ट अतिशय महत्त्वाचा या ठिकाणी आपल्यासाठी आहे. तर आता आपण या ठिकाणी हिअर वी हॅव कम्प्लीटेड दिस पॉईंट इन दिस व्हिडिओ. सी द नेक्स्ट पॉईंट ऑफ this chapter into next video. You can also see my chapters or videos in the playlist also.
Thanks for watching this video.